हॅलो एव्हरीवन, मी संपदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर बाप्पा येऊन खूप दिवस झाले आणि बाप्पा आलेत ना, म्हणून मी घरासमोर मस्त अशी रोज रांगोळी काढत असते. त्याने ना घर अगदी प्रसन्न होऊन जातं. तोरण, रांगोळी आणि बाप्पा तर बापरे, अतिशय कमाल आहेत. कारण ते आल्यापासून ना घर अगदी प्रसन्न आहे आमचं आणि बाप्पांकडे बघतच बसावंसं वाटतं. संध्याकाळी ना लाईट गेली होती आणि बाप्पांसाठी प्रसाद पण करायला घेतला होता. सगळं स्वयंपाक झाला होता, फक्त प्रसाद बाकी होता आणि लाईट गेली. मग काय, घरच्या बाप्पांसाठी प्रसाद काढून ठेवला आणि खाली कॉम्प्लेक्समध्ये पण गणपती बसला. तिथं बोलले, आहो ना तुम्हीच घेऊन जा, मी काय आरतीला येत नाही. मग आहो गेले होते आरतीला आणि प्रसाद पण घेऊन गेले होते. हा आहे आमच्या कॉम्प्लेक्सचा गणपती, खूप भारी आहे तो पण. त्याच्यानंतर घरी आलो आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आरतीची तयारी करूयात. मस्त नैवेद्य दाखवला, प्रसाद पण दाखवला. आहो बोले तूच आरती घे. मग मी आरती करायला घेतली आणि खरंच खूप भारी वाटत होतं आरती करताना. बाप्पानं म्हटलं पुढच्या वर्षी लवकर या जरासं, मी खूप काही काही करेल, यावर्षी जमलं नाही, मला माफ करा.